मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा बोला ओम नमो ज्ञानेश्वरा सर्वांनी टाळी ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सियावल रामचंद्र भगवान की जय गोकुडीच्या सुका अंत पारणाईली का बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे तोरणे आनंद करती कथा गाणे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मुकुटमणी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भगवंत कृष्ण परमात्म्याचं चरित्राचं वर्णन करतात। ह्या ठिकाणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंत कृष्ण परमात्म्याच्या लीला चरित्राचं वर्णन करतात, पण वेळेच्या अभावामुळे आपण धावत्या पद्धतीनं ह्या नवीन वर्षाच्या पर्वावर क्रांतिकारक बापा ज्योतिराव फुले सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि यांच्या भव्य दरबारामध्ये चालत असलेली भगवंत प्रभू रामचंद्राची कथा ज्यांच्या माध्यमातून कथेच्या येण्याच्या योग असे हरिभक्तपरायण रुपेशसिंग दादा आणि त्यांनाच सहभाग देणारे संपूर्णच या कार्यक्रमाचे आयोजक आणि नियोजक मंडळी। हा फक्त 10 मिनिटं थांबा, 10 मिनिटात कीर्तन येईल बरं, 15 मिनिटं फक्त बस, 15 मिनिटाच्या पुढे जाणार नाही। आणि इथे समस्त मायबापांच्या माध्यमातून आलेली ही सेवा सर्व उपस्थित मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, बालगोपाल आणि सर्वच पंचक्रोशीतनल सकल संत समुदाय गेल्या आपण प्रथम दिवसापासून प्रभूची कथा रामचंद्रांची कथा एक वचनी एक बाणी एक पत्नी रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर बचन न जाई असे प्रभू रामचंद्रांचं चरित्र। प्रभूची कथा म्हणजे घराघरातली कथा, तुम्हा मायबापांची आपल्या संसारातली कथा, भावा भावानं कसं वागावं, सासू सुनेचं नातं कसं असावं, बहिणीनं कसं वागावं, आहे की नाही, समाजावर बंधुत्वाचं प्रेम कसं करावं हे शिकवते आपल्याला प्रभूची कथा। आणि म्हणून याच्याकरता गुरुजी सांगून गेले होते बिन सत्संग विवेक न होई राम कृपा बिन सुलभ न सोई। आणि ही राम कृपा जोपर्यंत संत संगत येत नाही दादा तोपर्यंत सुद्धा भगवंत परमात्म्याची कृपा होत नाही। आणि तसंच इथं सुद्धा होतो, भगवंत परमात्म्याची प्रथम दिवसापासून कथा ऐकत आहोत। उपस्थित सर्वच गुरुजन मंडळी, सर्वच आपली गुरुबंधू मंडळी, सर्वांचे नाव घेणं शक्य नाही, म्हणूनच सर्वांना सुद्धा मी साष्टांग प्रणिपात लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाडी बोला मुखी नाम। आणि ह्या नात्यानं डायरेक्ट आपण जाणार आहोत, कारण कीर्तन म्हटलं काला कीर्तन अन्य कीर्तन म्हटलं कुठेही जाता येते, कथेत कुठेही पडता येते, पण काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार हा बांधला असतो का, कारण चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुडी। जेव चरित्र काला कीर्तन म्हटलं की भगवंत कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन केलं जातं। आणि म्हणून इथं भगवंत परमात्म्याचा अवतार कधी होत असतो, जप जप होय धर्म की हानी
ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येतो, संकट येतात, त्या वेळेला माझा भगवंत परमात्मा काय घेत असतो? अवतार घेत असतो. इथे सुद्धा तसंच होतं. प्रभूचा अवतार तुम्हाला सांगितलं, राम प्रभूच्या अवताराची 4-5 कारणं. दिलेला ऋषीने श्राप हा आशीर्वाद ठरला, म्हणून श्रावणाच्या मायबापांनी दिलेला श्राप हा दशरथाला आशीर्वाद कसं ठरलं? कारण दशरथाला 7 जन्मात पुत्र संतती नव्हती. एक दिलेला नारदांनी श्राप, त्याच्यामुळे देवाला सुद्धा अवतार घ्यावं लागलं. एक दिलेला श्राप, ज्या जालंधराची पत्नी आहे कोण? वृंदा माता. अरे तू माझ्या पतीला मारलं, मी ज्या पती वियोगामध्ये मी आता मरणार आहे, तसंच तुला सुद्धा माझाच पती या पुढच्या जन्मात रावण होईल आणि तुझ्या पत्नीला हरण करून नेईल आणि तू सुद्धा पत्नी योगामध्ये सुद्धा तडपडणार. म्हणून भक्तांसाठी केलेला भगवंत परमात्म्यांनी अवतार आज आला कुठला? त्रेतायुगातला अवतार. तोच भगवंत कृष्ण परमात्म्यांनी द्वापार युगामध्ये ज्या वेळेला कंस मामा, सुशिपाल, दत्तवक्र हे अनेक राक्षस ज्या वेळेला जन्म घेतली, त्रास देऊ लागली. आणि राक्षसाचं कामच असतं, जो सज्जन अशी सात्विक कार्य होत असतील ना, तर त्या ठिकाणामध्ये अडथळा निर्माण करण्याचा. आणि इथे सुद्धा पृथ्वी माते ब्रह्मदेवाकडे केली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वायतो हे सांगत असे. प्रभू ब्रह्मदेवा तुम्ही सांगा देवाला अवतार घ्यायला. आणि इकडं कौंडण्यपुराला लक्ष्मीमातेला सांगितलं की तू कौंडण्यपुराला जा. इकडे शेषसाईला सांगितलं पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ. अरे लक्ष्मणा तू लहान झाला म्हणून आता काय होय, तू मोठा म्हणून बलराम म्हणून जन्माला ये आणि मी तुझा लहान भाऊ म्हणून जन्म घेणार. इकडे सगळं सांगितलं. देवांना सांगितलं गोकुळात जा, गोकुळामध्ये मी नंतर येणार. आणि म्हणून गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका. इकडं काय गेलं? इकडे कंसाची बहीण देवकी माता, हिचा विवाह कंसाने बहिणीवर प्रेम होतं दादा, आणि हिचा विवाह कोणासोबत केलं? वसुदेवासोबत. आनंदानं विवाह सोहळा संपन्न झाला. आणि ज्या वेळेला रथ कंसाला आनंद आहे माझ्या बहिणीचा विवाह झाला, विवाह झाल्यानंतर प्रत्येकाला आनंद असतो, पण ज्या वेळेला रथ हाकलत होता आकाशवाणी झाली, अरे कंसा, अरे ज्या बहिणीला आनंदानं नेतोय तिच्या 8वा गर्भ तुझा काळ बनेल काळ. बस रथ थांबला. आणि रथ थांबला, मारायला धावला. येऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवी. 10 मिनिटात कथा करायची म्हणून आता सुपरफास्ट नाही का? विठ्ठल 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 विठ्ठल. बस इकडं साई मारित दुराचारी बंदी खाण्यात. अरे देवादीपांचे मायबाप होते तरी दादा बंदी खाण्यात. आज आम्हाला जर एखादा त्रास संसारात झाला ना, तर आपण ह्या देवाकडं, त्या देवाकडं, त्या संताकडं, त्या महात्म्याकडं. यानं म्हटलं अगरबत्ती इकडं लाव, त्यानं म्हटलं तिकडं धाव. आपण धावपळ करतो. जगाच्या ब्रह्मांड आहे, जगत पिताचे बाप सुद्धा कारागृहात. 6 मुलं झाली, 6ही मारली. एवढं योगमायेच्या माध्यमातून रोहिणी माता ही वसुदेवाचीच पत्नी. कुठं? गोकुळात. बलरामाला रोहिणी काय तर योगमायेच्या माध्यमातून 8वा आता भगवंत परमात्मा येणार. म्हणून काय तर अष्टमी भाद्रपद शुक्ल पक्ष रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी आणि भगवंत परमात्मा रात्री 12 वाजता गुरुवार दिवस आणि प्रभूच्या कारागृहामध्ये जन्म झाला. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद सभी बोलिए मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. आणि स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. भगवंत परमात्मा म्हणतात दादा मी
पप्पा मी इथं राहायला कारागृहात आलो नाही, मला तुम्ही कुठं घेऊन चाला. कारण ज्या वेळेला प्रभूचा जन्म झाला देवकी माता घाबरली, कारण साई मारले होते बाबानं. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, अरे जनी कंसासी कडेल माझ्या बाळासी वदील. माझ्या बाळाला मार म्हणून पतीला म्हणते वसुदेवा वसुदेवा वाचवा ना, वाचवा बाळाला वाचवा, वसुदेवा वाचवा. साई माझ्या भावानी कार्टाने मारली. मी या बाळाला सुद्धा काय आम्ही अभाग्य आहोत. भगवंत परमात्मा आई बाबा रडू नका तुम्ही, मी आपली व्यवस्था करून आलो. म्हणून काय करा तुम्ही, नंदाच्या घराला मजने गोकुडाला. आणि भगवंत परमात्माने गोकुडात नाहीला वसुदेव बाबांनी नेलं. ज्यावेळेस जन्म झाला ना सगळे मूर्छित अवस्थेमध्ये, काय तर बंदीखान्यातली जी राक्षस होती ती मूर्छित अवस्थेमध्ये पडली होती. बेड्या सुटल्या सगळं. पहिल्यांदा यमुनेला दर्शन झालं. यमुनेला दर्शन झालं तर इकडे सुद्धा आता भगवंत परमात्मा गोकुळामध्ये आले. मायेला वसुदेव बाबांनी उचललं आणि उचलल्याच्या नंतर मायेला आणलं. इकडे काय झालं, सकाळची वेळ होती आणि सकाळी सगळ्यांना ज्यावेळेस कृष्ण परमात्मा रडायला सुरुवात केली सगळीकडे वार्ता गेली, अरे नंदगर लाला भयो, नंदगर लाला भयो, नंदगर लाला भयो. आणि नंदगर लाला भयो मग तो आनंद, काय आनंद महाराज. आणि तेच जगद्गुरु तुकोबराय जो आनंद गोकुळवासियांनी झाला तोच अभंगाच्या प्रथम चरणात. गोकुळीच्या सुखा सुखा गोकुळीच्या सुखा सुता, गोकुळीच्या सुता सुखा गोकुळीच्या सुता. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. मग महिला मंडळ सगळे गाणे म्हणू लागले नाही का, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. वेळ नाही आपल्याकडे नाही का. आणि मग अशा प्रकारे आनंदही आनंद आहे, पण आनंदामध्ये दुःख येतो दादा. आणि पाठवली मामानी कोणी, पुतना मावशी. पुतना मावशी आली आणि पुतना मावशी आल्याच्या नंतर तनामध्ये काय आणलं होतं पुतना मावशीनं, वीस आणले होतं. ऐकी ना, नामा म्हणे आली नंदाची घरी, स्वरूपे सुंदरी देवांगना. अशी सुंदर रूपात पुतना मावशी आली. कोणी पाठवलं होतं, मामा. कोण, कंस मामा. म्हणून मी म्हटलं मामांपासून सावधान. ग्रंथात 3 मामे असे खलनायक आलेले आहे महाराज. एक कोण, सखुनी मामा, भाज्य मांग लो उस द्वारकाधीश को अपनी पार्टी में करना है. जब पार्टी में किए ना तो कौरव की ने जीत. भांजा बस कळलं ना. दूसरा मामा मारीच, अब भी निकल जाओ. ओ सुंदर स्त्री पंचवटी में है, कौन, जानकी मैया. उसको मुझे लंका लाना है. चलो मारीच, ना चाहोगे तो मार दूंगा. बस यावं लागलं मारीचला. तिसरा मामा ज्याची आता बघतोय, कौंस मामा. जाओ बैठ जाओ, मेरा शत्रु गोकुल में पैदा हुआ इसलिए उसे मारा है. पहले जो बच्चा है ना उसको मारने के लिए पुतना मौसी. बस 3 मामे म्हणून मामापासून सावधान. हा, आणि मग पुतना मावशीनं मारलं. इकडं आता काय झालं, भगवंत परमात्मा लहानाचे मोठे झाले. तडवे तडहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. हा, तडवे तडहात टेकीत, तडवे तडहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने. आणि अशा प्रकारे भगवंत परमात्मा लहानाचे मोठे झाले. आणि ह्या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी. आता काय झालं, मुलगा मोठा झाला की त्याचे मित्र सोंगडी बनतात.
म्हणून मग तो काय, कारण तिथला दैदूत होता तो कुठं जायचा, मथुरेला. आणि म्हणून कृष्णानं काय केलं, एकत्रित केलं सौंगड्यांना. म्हणले का रे तुम्ही असे, मी रुपेश दादाला पाहिलं, म्हणलं महाराजांची लई सोय आहे म्हणतात. लोक म्हणतात काय महाराज, तूप घ्या तूप, मसाले वांगे. मी म्हणलं एवढे महाराज आमचे तूप न मसाले वांगे खातात बा, तरी पाहिले तर असेच. मलेच विचार आला, रुपेश बाबाले मी सांगितलं तर बापा लोक म्हणतात महाराज सारखी सोय आणि महाराज सारखी नोकरी. सगळे चिकन झाले म्हणतात यायच्या जिबा. घरी गेल्याच्या नंतर बायकोच्या हातून असं बद्या पिठाई का लागते महाराज. मले नाही म्हणा पण. आणि काय झालं, म्हणले असे का रे तुम्ही. म्हणले कृष्णा अरे तू नंदाचा पोरगा, तू राजाचा पोरगा, तुझ्या घरी 9 लाख गायी आहेत, सगळं काही आहे, पण आम्ही गरीबाची मुलं आहोत. आम्हाला आमच्या घरी कधी भाकर भेटेल तर कधी चटणी नाही, कधी चटणी भेटेल तर व्यवस्थित चपाती नाही, म्हणजेच पोळी नाही का. आणि म्हणून काय रे दही दूध, आता काय करा तुम्ही, आपण आता तुम्ही माझ्या पार्टीत या. पार्टीत आले महाराज आणि यांनी काय केलं, अनेक खोड्या भगवंत परमात्म्यांनी केल्या. याच्या खोड्या सांगू किती मै पित्र सिंधू आटती जैसी. भगवंत परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन केलं ना दादा, तर आपण सांगू शकत नाही हो. देवाचं चरित्र काही 7 दिवसामध्ये पूर्ण होतं का. अरे आयुष्य लागले. ज्या ऋषीमुनीने जीवन संपूर्ण काय तर जीवन टाकलं त्यांच्याकडून नाही तर आपल्या सामान्य माणसाकडून होणार का. आणि मग असं करता करता देवांनी खोड्या केल्या दही दुधाचा. भगवंत म्हणतात मग काय खोड्या कोणत्या केल्या, याला सुद्धा कारण आहेत नाही का. प्रत्येक गवडणींना वाटलं होतं की भगवंत परमात्मा आमच्या घरी यावं, म्हणून प्रत्येक गवडणी घरी गेला. असं करता करता वार्ता गेली यशोदा मातेकडं. अगं यशोदे, हा तुझा कार्टा का ना एकटाच येत नाही, तर आपल्या मित्रांना संगडी घेऊन येतो. एवढंच नाही तर सिंकेची तोडीतो, मटकेची फोडीतो, असा तुझा का नाही. आणि म्हटलं की बघ्या असं करता करता बऱ्याच खोड्या आहे, सांगण्यासारखं काही नाही. योग येईल तर पुढे पाहू नाही का. विठ्ठल 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 बोला गोपाल कृष्ण भगवान की. आता ज्या वेळेला भगवंत परमात्म्याने घरची चोरी केली दादा, त्यावेळेला आईला माहिती कळलं आणि म्हणले खरोखर ह्या गवडणी सांगतायत ना ह्या खरे. म्हणून कृष्णा आता काय कर, तू उद्या आता लहानाचा मोठा झाला बाडा, आणि मोठ्या बाळांनी असं अगाऊपणं वागत नसतात. म्हणून म्हणले तू आता काय कर, तू उद्यापासून गायी चरायला जा. आता गायी चरायला जायचं आहे म्हणून मित्रांसोबत सगळ्यांना सांगितलं उद्या आपल्याला कुठं जायचंय रे, वनात जायचंय. आणि म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरची शिदोरी आणायची आहे. काला म्हटल्यानंतर या दुधाचा खिचडी काला. काला म्हणजे जीव शिव एके काला. भगवंत कृष्ण परमात्म्याने जो गोपाळा सोबत जो केलेला या यमुनेच्या तीरावर तो काला, तो संत महात्म्याने पंढरीनाथाच्या पुढं पांडुरंग परमात्माच्या पुढं वैकुंठात केलं, तो काला. चंद्रभागेच्या तीरावर देव आणि संत यांच्यात, आणि तोच काला भगवंत परमात्मा आणि संत, तोच आपला काला नाही का. इकडं म्हणले सगळे जण धावतात आणि खेळू लागले. आणि खेळता 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 आता म्हणला पेंद्या वज्र वाकड्या म्हणला असू कृष्णा कृष्णा आता आपण दमलो. म्हणले आता काही खेळ जमत नाही. आता किती वाजले. महाराज म्हणले भूका लागल्या, आता काही आमच्या सोबत ऐकणं होत नाही, कारण दिवसभराचं आम्ही खेळू खेळू कथेत बसू बसू. आल्या किती वाजता गुरुजी, हे 3:30 वाजता 4 वाजता आले बरं का लोक. एवढे लई छत्री आहे. यायले वाटते 7 दिवसापासून महाराजले आम्ही बघतो. आणि मग आता दमले महाराज, आणि दमल्याच्या नंतर भगवंत परमात्मा बघा रे प्रत्येकाने काय करा, आपापल्या घरची सिदोरी सोडा. आणि इकडे सिदोरी सोडायच्या म्हटल्यानंतर काय झालं, आता सगळ्यांनी आपापल्या घरची सिदोरी एकत्र केली. जसा हा
भगवंत परमात्माचा कार्य आहे दादा. हा एकाच्या घरची शिदा आहे का? नाही. प्रत्येक पंचक्रोशीतली आहे बरं, एकाच गावची नाही. तर समस्त पंचक्रोशी म्हणजे जे आजूबाजूचे गाव आहेत ते प्रत्येकाची शिदा एकत्र आहे. प्रत्येकाच्या शिदेतलं काय? हा भोजन आज दया दुधाचा खिचडीकाला आज ही महाप्रसाद बनणार आहे नाही का? तसं भगवंतानी सगळ्यांची प्रसाद घेतली आणि मग अरे चला बाई पांडुरंग पाहू वाढवंटी. चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंटी. हे मांडीला काला भोवती, मांडीला काला भोवती गोपाळाची दाटी. चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंटी. चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंटी. हो आनंद. या गावचे प्रथम नागरिक यांनी स्टेजवर शामरावजी बेनवाल यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. तसेच या गावचे पोलीस पाटील ओमेंद्रजी तरोने यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. टाळी टाळी. हे चला बाई पांडुरंग पाहू वाढवंटी. चला बाई पांडुरंग पाहू वाढवंटी. चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंटी. हे हमामा हुंबरी पावा वाजवी मोहरी. हमामा हुंबरी पावा वाजवी मोहरी. हे घेतला से फेरा माझी, घेतला से फेरा माझी घालून अधुरी. चला बाई पांडुरंग पाहू वाढवंटी. हे चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंटी. चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंटी. हे लुबदाल्या नर नारी अवघ्या पसुयाती. टाळी वाजवा टाळी. नारी अवघ्या पसुयाती. हे विसरल्या ते हा भाव शंका नाही चित्ती. विसरल्या ते भाव शंका नाही चित्ती. चला बाई पांडुरंग पाहू वाढवंटी. चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंटी. हे पुष्पांच्या वर साव झाला आरतीयाची दाटी. पुष्पाची झाला आरतीयाची दाटी. हे पुष्पांच्या वर साव झाला आरतीयाची दाटी. तुळशी गुंपोनिया माड घालतील कंठी. चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंटी. चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंटी. हे यादवाच्या राणा गोपी मनोहर काना. यादवाचा राणा गोपी मनोहर काना. हे तुका म्हणे सुख वाटे देखून मना. तुका म्हणे सुख वाटे. हे चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंटी. एकच टाडी झाली चंद्रभागी वाढवंटी. या पूजा करा पूजा करा. माझ्या ज्ञानराज, माझ्या ज्ञानराज गोपाळा सिलाया वाटी. नामलाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे जनी म्हणे बोला ज्ञान देवा भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. सिंके लांबी वेले दुरी होतो तिघाचे मी वरी. तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निगडे. आहा वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. तुम्ही वारे दोही कडे पसरो कोपरा. तुका मने हाती ठोका निकवून नेदी का. तुका मने हाती ठोका. तुका मने हाती ठोका. आणि कवूने ने दिए का. आणि कवूने ने दिए का. तुम्ही वारे दोही कडे. तुम्ही वारे दोही कडे. मुख पसरो निगडे. मुख पसरो मुख पसरो निगडे. हे
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हे देवकी नंदन गोपाला गाँव गाँव में गोपाला नंदन गोपाला गाँव गाँव में गोपाला हे वृंदावन में गोपाला मथुरा में गोपाला वृंदावन में गोपाला मथुरा में गोपाला हे मेरे गाँव में गोपाला पंढरपुर में गोपाला मेरे गाँव में गोपाला मंदिर में गोपाला हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला गाड़ी हाँ देवकी नंदन हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोकुडीच्या सुका अंत पारणाईले का बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे तोरणे आनंद करती कथा गाणे बाळकृष्ण आरती लावा बरं पटपट बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे प्रेम मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी